नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली घोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 20, ज्यात आपण पाहणार आहोत आयडेंटिफाय द डिटेल्स. म्हणजे आपला जो घटक दिलेला पॅरेग्राफ किंवा स्टोरी, तर त्याचे डिटेल्स आपण कशा आयडेंटिफाय करायचे. लर्निंग आउटपुटमध्ये दिलेलं आहे आयडेंटिफाय द डिटेल्स. मीन डिटेल्स आपण कशा आयडेंटिफाय करायचे ते आपल्याला पाहायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी शीट पूर्ण झाल्यानंतर आपण त्यासाठी एबल राहू. नेक्स्ट बघा, इन्स्ट्रक्शन फॉर द टीचर अँड इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट. एन्करेज द लर्नर, आयडेंटिफाय द डिटेल अँड हेल्प द लर्नर इफ इट इज नेसेसरी. जर लर्नरला गरज असेल तर आपल्याला काय करायचे आहे, डिटेल आयडेंटिफाय करण्यात मदत करायची आहे. दिस इज टीचर्स ॲक्टिव्हिटी. नेक्स्ट आहे इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट. स्टुडंटसाठी इन्स्ट्रक्शन काय आहे तर बघा, रीड अ प्ले केअरफुली अँड ट्राय टू कम्प्लीट द गिवन फ्लो चार्ट इफ दे नीड टेक द हेल्प ऑफ देअर टीचर. आणि जर मदतीची गरज असेल तर काय करायचं आहे, टीचरची हेल्प घ्यायची आहे. ही ॲक्टिव्हिटी जे आहे, इन्स्ट्रक्शन जे आहे ते आपल्याला आपल्या वहीत लिहायचे नाही. तर आपल्याला जे वहीत लिहायचं आहे ते आपण बघूया. लर्निंग ॲक्टिव्हिटी. आता या लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, आयडेंटिफाय द डिटेल्स नेमकं काय आहे ते आपण डिटेलमध्ये बघूया. रीड द एंटायर ए प्ले थरोली अँड सायलेंटली अँड कम्प्लीट द गिव्हन ब्लेम गेम. ठीक आहे, ब्लेम गेम जो आहे आपल्याला तो कंप्लीट करायचा आहे. फ्लो चार्ट ऑन 9th कोर्स बुक पेज नंबर 63. तर मागील ॲक्टिव्हिटीमध्ये जसं आपण बघितलं की ॲक्टिव्हिटी नंबर 19 पण आपल्या टेक्स्टबुकवर डिपेंड होती. आता ही जी ॲक्टिव्हिटी नंबर 20 आहे त्यात पण आपल्याला टेक्स्टबुकमधला एक जो ॲक्टिव्हिटी दिली आहे, एक जी ॲक्टिव्हिटी दिली आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. ॲक्टिव्हिटीचं नाव आहे ब्लेम गेम. तर आता हे तुम्हाला सध्या लक्षात नाही येणार, पण मी तुम्हाला एक थोडक्यात तो जो आपला लेसन आहे प्ले, त्याची मी थोडक्यात तुम्हाला एक समरी सांगते किंवा एक आयडिया देते. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे नेमका ब्लेम गेम काय. ब्लेम म्हणजे काय तर दुसऱ्यांना दोष देणे, आणि हा दोष देण्याचा खेळ जो आहे त्याचा आपल्याला फ्लो चार्ट इथे कंप्लीट करायचा आहे. आता परत मागील ॲक्टिव्हिटीप्रमाणेच इथे सॉल्व ॲक्टिव्हिटी, प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी किंवा एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी यापैकी काहीही दिलेलं नाही आहे. एक्झाम्पल डायरेक्टली तुम्हाला काय करायचं आहे तर पेज नंबर 63वर जी आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तर त्या ॲक्टिव्हिटीवरूनच आपल्याला काय करायचं आहे, हा जो एक गेम आहे तो कंप्लीट करायचा आहे. आणि ते तुम्ही बघू शकता की व्हॅल्युशनमध्ये तुम्हाला दिलं आहे फील द फ्लो चार्ट. म्हणजे तो फ्लो चार्ट जो आहे तो तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर आता हा फ्लो चार्ट काय आहे तर हे जाणून घेऊया. आणि त्यापूर्वी मी तुम्हाला काय करते, एक थोडक्यात आपण ज्या धड्यावर आधारित हे ॲक्टिव्हिटी पूर्ण करणार आहे तर त्याची मी तुम्हाला समरी सांगते. आपल्याला दिलेली जी हे ब्लेम गेम ॲक्टिव्हिटी आहे ती आपल्या 9वीच्या जे पुस्तक आहे त्यातीलच आपला एक प्ले आहे, एक धड्याचं नाव आहे अ प्ले. ठीक आहे, तर त्याची मी थोडक्यात तुम्हाला स्टोरी सांगते. बघा, या प्लेमध्ये काय होतं तर एक राजा असतो आणि त्याच्या दरबारी एक चोर येतो न्याय मागण्यासाठी. आता त्याचं असं म्हणणं असतं की ज्या घरी आम्ही चोरी करायला गेलो त्या घराच्या घरमालकाच्या चुकीमुळे माझा जो साथीदार होता, माझा जो मित्र होता त्याचा मृत्यू झाला आहे आणि म्हणूनच मला न्याय हवा आहे. तर आता मग इथे सुरू होते की त्याचं म्हणणं की तू त्याला कसा काय दोष देऊ शकतो घरमालकाचा. तो म्हणतो की घरमालकाने जर घर व्यवस्थित बांधलं असतं तर त्याच्या ज्या घराची भिंत आहे त्या भिंत पडल्या आणि माझ्या मित्राचा मृत्यू झाला आहे. जर घरमालकाने घर जर व्यवस्थित बांधलं असतं तर माझ्या मित्राचा मृत्यू झाला नसता, आणि म्हणूनच काय करा तुम्ही त्या घरमालकाला शिक्षा करा ज्याच्याकडे आम्ही चोरी केली. आता घरमालक म्हणतो की ज्याच्याकडे चोरी झाली असते तर तो म्हणतो की यात माझी काहीही चुकी नाही, तर माझं जे घर ज्याने बांधलं त्याने ती भिंत नीट बांधली नाही. जेव्हा गोष्ट त्या ब्रिक प्लेयरकडे जाते, म्हणजे घर बांधणाऱ्याकडे जाते, तर तो म्हणतो की माझी यात चुकी नाही, तर मी जेव्हा ते मिश्रण तयार करतो तर घर बांधण्याचं, तर त्याच्यामध्ये पाणी जास्त ओतलं गेलं. आणि पाणी जास्त का ओतलं गेलं तर पाणी ओतायचं भांडं जे होतं त्याचं जरा ते तोंड मोठं होतं. मग दोष दिला जातो पॉटरला. ठीक आहे, आता पॉटर म्हणतो की यात माझेही काही दोष नाही आहे, कारण मी जेव्हा ते पॉट बनवत होतो तेव्हा मनी लेंडर जो आहे, म्हणजे आपल्या गावचा जो पैसे देणार आहे किंवा आपण म्हणू शकतो की पाटील आहे, तर त्याच्या मुली जी होती तिच्यामुळे काय झालं होतं, मी थोडा डिस्टर्ब झालो. आता का
तर तिच्या पायामध्ये जे पैजण होते त्याचा आवाज होत होता आणि त्याच्यामुळे माझं थोडंसं लक्ष भटकलं गेलं आणि ते जे भांडं होतं त्याचं तोंड मोठं झालं. मग ते इनडायरेक्टली दोष त्या मुलीला दिला जातो. ती मुलगी जी म्हणते की यात माझा काय दोष आहे, कारण की डिस्टर्ब कशामुळे झालं, माझ्या पायाच्या अँकलेटमुळे, म्हणजे तोड्या ज्या आहे त्याच्यामुळे, आणि तोड्या तर मी नाही तर सोनाराने बनवल्या. आता काय होतं तर दोष दिला, दोष पास आउट होतो सोनाराकडे. आता सोनार म्हणतो की राजासाहेब यात माझासुद्धा दोष नाही, कारण तुम्हीच काय केलं होतं की घाई गडबडीत मला राणीचे दागिने जे आहे ते तुम्ही मला ऑर्डर दिली होती, आज्ञा दिली होती की राणीचे जे ऑर्नामेंट आहे ते वेळेच्या आत पूर्ण झाले पाहिजे, आणि ते पूर्ण करायच्या नादामध्ये काय झालं तर माझ्याकडनं ही चूक घडली की त्या मुलीचे जे अँकलेट होते ते जास्त टिंकलिंग झाले आणि त्यामुळे ही सगळी गोष्ट घडली. तर अल्टिमेटली जे आहे सगळा दोष जो कोणाकडे येतो, मग राजाकडे येतो. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही एक फनी स्टोरी इथे दिलेली आहे आणि यामध्ये आपल्याला एक जो गेम आहे, ठीक आहे, ब्लेम गेम जो आहे तो आता पूर्ण करायचा आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की ते 3 कॉलम दिलेला आहे. हू इज ब्लेमिंग, हू डज ही ब्लेम, अँड फॉर व्हॉट डज ही ब्लेम दॅट पर्सन. तर याच्यामध्ये बघू, हू इज ब्लेमिंग म्हणजे ब्लेम करत आहे. आता इथे ब्लेम म्हणजे काय, दोष देणे. ब्लेमिंग गेम म्हणजे एकमेकांवर यात काय केलं जात आहे, दोष दिला जात आहे. तर पहिलं ब्लेमर, हू इज ब्लेमिंग, थीफ म्हणजे चोर. आता हू डज ही ब्लेम, तो कोणाला दोष देत आहे, तर ओनर ऑफ द हाऊस. का तर त्याने चुकीचं घर बांधलं किंवा त्यांनी योग्य पद्धतीने घर बांधलं नाही म्हणून माझा मित्राचा मृत्यू झाला. अँड फॉर व्हॉट डज ही ब्लेम दॅट, फॉर नॉट कन्स्ट्रक्टिंग अ स्ट्रॉंग वॉल, म्हणजे त्यांनी जी घराची भिंत आहे ती योग्य पद्धतीने बांधली नाही असा तो ब्लेम करत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो ब्लेम गेम दिलेला आहे हा आपल्याला पूर्ण करायचा आहे. इथे थीफनी कोणाला ब्लेम केलं, दॅट इज ओनर ऑफ द हाऊस. आता बघूया की ओनर ऑफ द हाऊस कोणाला ब्लेम करतो. आता ब्लेम करणारा कोण आहे, तर ओनर ऑफ द हाऊस. आता तो कोणाला ब्लेम करतो बघा, ब्रिक लेअर म्हणजे जो आपल्या विटा बनवणार असतो त्याला. तर काय, फॉर केअरलेसली बिल्डिंग द वीक वॉल, त्याने काय केलं तर जो भिंत बांधणारा असतो तो त्याला ब्लेम करतो. कारण काय, तर त्यांनी जी वॉल आहे ती केअरलेसली कन्स्ट्रक्ट केली. आता नेक्स्ट जो आहे, जो ब्लेम करणारा आहे, हू ब्लेम, तर नेक्स्ट ब्लेम करणारा आहे आपला ब्रिकलेअर म्हणजे तो बांधकाम करणारा व्यक्ती. आता तो कोणाला ब्लेम करतो, तर मॉर्टर मेकर. ठीक आहे, आता मॉर्टर मेकर मीन्स ज्याने ते मिश्रण तयार केलेलं आहे तो त्याला ब्लेम करतो. आणि कशासाठी, फॉर मिक्सिंग टू मच वॉटर इन द मॉर्टर, जे मिश्रण तयार केलं त्याच्यामध्ये खूप जास्त पाणी मिसळल्याचं तो त्याला ब्लेम करतो. आता नेक्स्ट जो आहे तो आहे मॉर्टर मेकर मीन्स मिश्रण तयार करणारा. तो कोणाला ब्लेम करतो, तर पॉटरला म्हणजे मडकी बनवणाऱ्याला. आणि का ब्लेम करतो, फॉर मेकिंग अ डिफेक्टिव्ह पॉट विथ अ लार्ज माउथ. आता त्याचा ब्लेम काय आहे की पॉटरनी जे आहे ते भांडं ते चुकीचं बनवलं विथ लार्ज माउथ, म्हणजे त्या भांड्याचं जे तोंड होतं ते अतिशय जास्त मोठं होतं आणि त्याच्यामुळे माझ्याकडनं पाणी जास्त ओतलं गेलं. ओके, सो नेक्स्ट जो आहे ब्लेम करणारा, हू इज ब्लेम, दॅट इज पॉटर. आता पॉटर कोणाला ब्लेम करतो, आता पॉटर जो आहे तो कोणाला ब्लेम करेल, तर दॅट इज मनी लेंडर्स डॉटर. ठीक आहे, आता तो म्हणतो की त्या मनी लेंडरची मुलगी जी होती तो तिला दोष देते. आता कशासाठी दोष देतो, फॉर डिस्टर्बिंग हिम विथ टिंकलिंग ऑफ अँकलेट. अँकलेट म्हणजे पायात जे तोडी घातली जाते त्याला काय म्हटलं जातं, अँकलेट. आणि त्या अँकलेटला काय असतात, घुंगरू असतात आणि त्याचा जो होता टिंकलिंग साऊंड म्हणजे त्याचा जो नाद होता त्याच्यामुळे मी डिस्टर्ब झालो आणि त्याच्यामुळे काय झालं, पॉटचं तोंड जे आहे ते लार्ज माउथ झालं म्हणजे तोंड मोठं झालं. ठीक आहे, आता त्यांनी काय केलं, सरळ सरळ मनी लेंडरच्या डॉटरला ब्लेम केलं. आता नेक्स्ट जे आहे ब्लेम करणारी कोण आहे, हू ब्लेम, दॅट इज मनी लेंडर्स डॉटर, मनी लेंडरच्या मुलीनी. आता तिने कोणाला ब्लेम केलं, तर गोल्डस्मिथला म्हणजे सोनाराला. आणि कशासाठी ब्लेम केलं, तर फॉर डिले इन द डिलिव्हरी ऑफ हर ऑर्नामेंट. ठीक आहे, तर तिची जी डिलिव्हरी आहे ऑर्नामेंटची म्हणजे दागिन्यांची डिलिव्हरी त्याने उशिरा दिली आणि मग काय झालं ते चुकीचं. अँकलेट जे आहे ती काय गेली त्या सोनाराकडे जात होती आणि त्याच्यामुळे मग तिने कोणाला ब्लेम केलं, तर गोल्डस्मिथला. आता गोल्डस्मिथचं म्हणणं आहे की ही जी चूक आहे ती कोणाची झाली आहे, किंगची, म्हणजे गोल्डस्मिथनी राजाला ब्लेम केलं. आता राजाला का ब्लेम केलं, तर फॉर गिविंग ऑर्डर टू सेट असाइड ऑल अदर वर्क टू मेक द क्वीन्स ऑर्नामेंट. आता त्याचं असं म्हणणं होतं की राजाने मला ऑर्डर दिली होती की सगळे जे ऑर्नामेंट आहे
त्या डिले करा आणि सगळ्यात पहिले क्वीनची ऑर्नामेंट तयार करा. आता बघा, जर राजाने अशी ऑर्डर दिली नसती तर ती जी मुलगी आहे ती गोल्डस्मिथकडे जायला निघाली नसती, आणि जर ती गोल्डस्मिथकडे गेली नसती तर वाटेनी जे तिच्या तोड्यांमुळे जो डिस्टर्बन्स ज्या पॉटरला झाला तो झाला नसता. जर पॉटरला डिस्टर्बन्स झाला नसता तर काय झालं असतं, मॉर्टर मेकर जो आहे म्हणजे ते मिश्रण तयार करणारा जो आहे त्याला त्याच्या हातनं चूक घडली नसती. का तर त्या भांड्याचं तोंड व्यवस्थित झालं असतं. आता जर मॉर्टर मेकरकडनं चूक झाली नसती तर भिंत जी आहे ती व्यवस्थित बांधल्या गेली असती, आणि भिंत जर व्यवस्थित बांधल्या गेली असती तर काय झालं असतं, तर ओनर ऑफ द हाऊसला कुठल्याही प्रकारचं जे आहे ब्लेम केलं गेलं नसतं, आणि जो थीफ आहे त्याचा मित्र जे आहे तो भिंतीखाली दबून त्याचा मृत्यू झाला नसता. तर एकंदरीत म्हणतो की मग सगळ्यात शेवटी जे आहे तो दोष कोणावर देण्यात आला, तर किंगवर देण्यात आला. आणि मग आता आपण बघू की शिक्षा कोणाला केली जाते. तर अशा प्रकारचे एक फनी आपण म्हणू शकतो की एक प्ले इथे आपल्याला सांगितलं आहे. आणि आपल्याला तुम्ही बघितलं की मी तुम्हाला पहिले सांगितलं पॅरलल ॲक्टिव्हिटी झालं किंवा एक्सरसाइज आणि इव्हॅल्युशन, या सगळ्या मिळून तुम्हाला ही एकच ॲक्टिव्हिटी पूर्ण करायला दिली होती जी आता आपली इथे संपली आहे. तर इथे आपली ॲक्टिव्हिटी नंबर 20 जी आहे ती पूर्ण झालेली आहे. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.